मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली. त्यांच्या लक्षात आलं तर लाडकी बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या. आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली. हे सगळेचे सगळे जेवढे मांजरी कुत्रे डुकर वगैरे होते हे नाथाभाऊला म्हणायचे, नाथाभाऊ तुझ्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे की नाही म्हणायचे, नाथाभाऊच्या घरात घराणेशाही आहे म्हणायचे. आणि आता काय चाललेलं आहे, तुमच्या बायकोला तिकीट देऊन हे कोणती शाही निघाली. गिरीश महाजनांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, 40गावला मंगेश पाटील आहे, मंगेश चव्हाण त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं, मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं. ही घराणेशाही नाही आहे, ही घराणेशाही नाही का. आता यांचं धोरण काय माहितीये, मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली. लाडक्या बहिणीनं 1500 घ्या, आम्हाला मतदान करा. आमच्या बहिणीने मोठ्या राख्या बांधल्या, काख्या बांधल्या, सगळ्यांनी मतदान केले, निवडून आणले. यांना आणलं की नाही. लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार बनत आहे. खरं आहे. पण आता नवीन फंडा काढला, त्यांच्या लक्षात आला तर लाडकी बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या. आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली. माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का. तुम्ही नाथाभाऊवर टीका टिप्पणी करत होता, तुम्हाला अधिकार काय. संतोष भाऊने सांगितलं ज्यांना मी या ठिकाणी मोठं केलं तेच माझ्या उरावर बसले.